धुळवडीच्या सणानिमित्त विरारमध्ये मटण प्रेमींनी मोठी गर्दी केली। विशेषतः विरार पूर्व मनवेल पाडा येथील हॉटेल किनारा समोरील मटण दुकानावर दुपारी 2च्या सुमारास लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या। धुळवडीचा हा रंगांचा सण असला तरी अनेकांसाठी हा खास खाद्य संस्कृती साजरी करण्याचा दिवस असतो। विरार आणि परिसरातील अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी मटणाचे पारंपरिक पदार्थ बनवण्याची परंपरा आहे। त्यामुळे सकाळपासूनच मटण विक्री केंद्रांवर गर्दी वाढू लागली होती। दुपारपर्यंत काही ठिकाणी ग्राहकांची इतकी मोठी गर्दी झाली की दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या। मनवेल पाडा येथील हॉटेल किनारा समोरील मटण दुकानासमोरही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली। काही लोक तासनतास रांगेत उभे राहून आपल्या क्रमांकाची वाट पाहत होते। मटणाच्या वाढलेल्या मागणीमुळे किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली होती, तरीही ग्राहकांच्या उत्साहावर त्याचा फारसा परिणाम दिसला नाही। एक ग्राहक म्हणाले, धुळवडीला मटण नाही तर मजा नाही, किंमत वाढली तरी बेट ठरलेलाच आहे। गर्दीचा ताण लक्षात घेता काही दुकानदारांनी टोकन सिस्टीम लागू केली, तर काही ठिकाणी अग्रिम बुकिंग सुरू करण्यात आले। तरीही अचानक वाढलेल्या ग्राहक संख्येमुळे काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसून आले। संध्याकाळपर्यंत मटण दुकानांवर गर्दी कायम होती। काही ठिकाणी स्टॉक संपल्यामुळे दुकान वेळेआधीच बंद करावी लागले, तर काही ठिकाणी शेवटच्या ग्राहकांपर्यंत विक्री सुरू ठेवण्यात आली। एकंदरीत धुळवडीच्या रंगांबरोबरच विरारमध्ये खाद्य संस्कृतीचा आनंदही मोठ्या प्रमाणात साजरा झाला। मटणाच्या दुकानांवरील प्रचंड गर्दीने पुन्हा एकदा सिद्ध केले की सण कोणताही असो, चविष्ट पदार्थांशिवाय तो अपूर्णच वाटतो।